साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ खूप थंड आहे. आता वाजले 9 आणि टेम्परेचर आहे इकडचं 15 डिग्री सेल्सिअस. आता मी नाश्ता करायला बोलतो, तर आज आपण खूप ठिकाणी फिरणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि व्ह्यू एन्जॉय करायचे आहेत, कारण की इकडचे व्ह्यू एक नंबर आहे, भारीच आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मंडळी, खूप छान असा नाश्ता पण झालाय आणि सर्वजण आता बाहेर आले आणि क्लायमेट पण खूप भारी आहे. आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण फॅमिली इकडे चाललोय आम्ही आता बाहेर. फोटोशूट चाललंय, खूप अँगलनी फोटोशूट चाललंय. अल्बम पाठवावं लागते मला. 2 गाडी गेलेत आपण. एक गाडीमध्ये मम्मी आणि पप्पा चाचू चाललेत आणि दुसरी गाडीमध्ये आम्ही सर्वजण आहोत. तर मंडळी, आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत तमिळनाडू हाय हिल पॉईंट, म्हणजे सगळ्यात वरती आहोत आपण उटीमध्ये. व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला, कारण की अजूनपर्यंत इकडे झाडं आहेत, तुम्हाला काय दाखवू नाही शकत. पण अजून पुढे जायचं आहे आपल्याला. इकडे खूप मोठं मार्केट आहे, मार्केट पण दाखवतो तुम्हाला, त्याच्यानंतर पूर्ण व्ह्यू पण दाखवतो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, दुसरं काय नाही. चला. चलो जल्दी चलो, घाबरत गर्दी नाही, लवकर लवकर चला, लवकर चला. मित्रांनो, मार्केटमध्ये इकडे मंकी कॅप आणि फक्त स्वेटर बघायला भेटतात आपल्याला. आणि इकडे खूप काही काही आहे बघायसारखं. तुम्हाला दाखवतो पूर्ण मार्केट असं लाईनीलाच आहे पूर्ण. पण जास्तीत जास्त आपल्याला स्वेटर आणि मंकी कॅप बघायला भेटतात. इथे बघा, तिकडे सिटीवाला आहे, तिथे दाखवतो तुम्हाला. सिटी वॉटर विसल कडक. $2,637 meters. हाँ. And 8,652 फीट. खूपच वरती आहे मित्रांनो, खूपच म्हणजे खूपच. चला आता वरतून व्ह्यू एन्जॉय करूया. एक नंबर व्ह्यू आहे आणि आपण खूपच वरती आहोत. आता आपण गॅलरीमधून सगळ्यांना बघायला चान्स भेटतो. आणि इकडे क्राऊड पण तसंच आहे मित्रांनो, टुरिस्ट पण खूप आले जातं. बोलायला गेलं तर हाच सीझन असतो, डिसेंबरच असतो टुरिस्टचा, तर क्राऊड पण खूप आहे. क्राऊड पण खूप आहे इकडे. आणि आता आपण गार्डन बघायला चाललो. बस मला गार्डन दाखवतो. खूप भारी असं गार्डन आहे. आणि तुम्ही या साईडला कधीची जी सिटी पाहिली ती उटी सिटी आहे, उटी टाऊन आहे, पूर्ण उटी टाऊनचा व्ह्यू आहे. परत दाखवतो तुम्हाला एकदा. हा बघा, हा उटी टाऊन आहे पूर्ण. आणि तुम्ही आता उटी टाऊनचा व्ह्यू पाहत आहे पूर्ण. मित्रांनो, इकडे क्लायमेट ना फटक्याला चेंज होऊन जातं. आता बघा, कधीशी ऊन होतं आणि आता पावसाचं क्लायमेट झाले, तुम्ही पाहू शकता. तर असं बदलत राहतं. तर इकडे अशी थंडी आहे, तर पाणीत भिजलं का लगे सर्दी तरी पकडेल. तर हां, पाऊस तर नाही लागला कालपासून, पण हा थोडा थंडावा तर आहे, त्याच्यामुळे पावसाची भीती वाटते. आता मी गाडीजवळ चाललो आहेत सगळीजणं, कारण की दुसरे पण पॉईंट विजिट करायचे त्यामुळे. हे बघा, परत क्लायमेट चेंज झालं. तुम्हाला धुकं दिसत असेल, फॉग दिसत असेल. बघा, फटक्याला क्लायमेट चेंज होतं, टाइम पण नाही घेत. भारी क्लायमेट चेंज झालं. हे बघा मित्रांनो, व्ह्यू बघा, व्ह्यूच दाखवते कधीपासून. पण आपण आता टी फॅक्टरीमध्ये आलो आहे. चॉकलेट फॅक्टरी आणि टी फॅक्टरी एकत्रच आहे. ते बघा तिकडे लिहिले खूप मोठ्यामध्ये. आणि इकडे चाललो आहे आपण आता कार पार्किंगच्या जवळ. इकडे मोठी फॅक्टरी आहे, चॉकलेट फॅक्टरी आणि टी फॅक्टरी इकडे आहे. तर आपण तिकडेच जाणार आहोत. त्यासाठी आम्हाला एंट्रीसाठी बघा असा बँड देतात, त्याशिवाय आतमध्ये जाऊन नाही देत. तर चला, सगळीजण रेडी झालेत जायसाठी. तुम्हाला दाखवतो पूर्ण चॉकलेट फॅक्टरी आणि टी फॅक्टरी. चला, व्ह्यू एन्जॉय पण करा, खूप छान असा व्ह्यू आहे.
हे बघा मित्रांनो, स्कूल पिकनिक आले इकडे आणि इकडे आपण आपली मित्र पण बनवले. लास्ट आहेत. मंडळी फायनली आपण आता चॉकलेट फॅक्टरीच्या आतमध्ये आलेलो आहोत. चॉकलेट फॅक्टरी आणि टी फॅक्टरीच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो मी कसं काय बनवतो. 20 रुपीज एंट्री फीज आहे. हे टी म्युझियम आहे. इकडे टी म्युझियम आहे. इकडे सर्व डिटेल काही दिलेले आहे. In 1833 everything is changes. सर्व काही डिटेल दिलेलं आहे. This is hotel restaurant. पाला कुंभी तला गेट तला. हे बघा इकडे टीची प्रोसेस चालू आहे आणि मित्रांनो इकडे खूप छान असा सुगंध पण सुटलाय. खूप भारी वाटतंय. खूप छान असा सुगंध सुटलाय चहा पत्तीचा. चाय पण एन्जॉय करूया. खूप छान असा चाय भेटेल. गुड टी. यू आर चाय लवर. मी चाय पित नाही. मी ब्लॅक टी पितो. पातीचा पितो आपला. तर मी आज चाय पिला. मला चाय पिऊन खूप भारी वाटलं कारण की भारी चाय होता. तर मी काउंटर जवळ आले. इकडे सगळे प्रकारचे टी भेटतात आपल्याला. मसाला टी सर्व काही गोष्टीची चायपत्ती भेटते आपल्याला. होमवूडच्या चायपत्तीमध्ये फ्लेवर्स पण आहेत. तर तुम्ही चेकआउट करू शकता. बघू आपण आता त्याच चायपत्तीची प्रोसेसिंग बघितली. कशी चायपत्ती बनते कसं काय ते सर्व काही. आणि चाय पण खूप भारी होतं. आता टी फॅक्टरी बघितली आपण. आता चॉकलेट फॅक्टरी बघूया. व्ह्यू बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे. आणि क्लायमेट पण खूप छान क्लायमेट आहे. थंडावा असला ना खूप भारी वाटते. मी चलो आज उभी घातले तर जास्त काही वाटत नाही मला. पण हां खूप थंड वाटते. चॉकलेट चॉकलेट. हे बघा चॉकलेट बघा कसं बनवलं जातं. आणि इकडे सगळे लेडीज वर्कर आहेत. हे पाहू शकता. आणि चॉकलेट पण खायला खूप भारी लागतं. मित्रांनो आता हेझलनट घेतलं आपण खायसाठी. चॉकलेटचे रेट्स बघा मित्रांनो किती महाग आहेत. खूपच महाग आहे मित्रांनो. बघा चॉकलेट फॅक्टरीच्या खाली उतरलो का लगे मार्केट आहे इकडे खूप मोठं. इकडून आपण आता चॉकलेट घेणार आहोत. इकडे ना पूर्ण प्रोफेशनल सिस्टम आहे. वरतून चॉकलेट आपल्याला घ्यायला लागतं. खाली बिल पे करायला यायला लागतं. त्याच्यानंतर आपल्याला इकडे चॉकलेट भेटून जातं. हे बघा खूप बरं खूप प्रोफेशनल सिस्टम आहे इकडे चॉकलेटसाठी. मित्रांनो बघा मम्मीने आता मसाले घ्यायला घेतलेत घरच्यासाठी. बघा इकडे दुसरे घेतलेत आणि आता 3 पॅकेट घेतले. मित्रांनो उटीमधलं सगळ्यात फेमस हॉटेल म्हणजेच द प्लॅनेटल पॅराडाईज. चला आपण आतमध्ये जाऊया. सगळी फॅमिली आतमध्ये गेलेली आहे पहिलाच. हे बघा सगळेजण बसलेत. खूप लागले. आज आपण बिर्याणी खाणार आहोत. नॉनव्हेज खाणार आहोत. चलो. चॉकलेट खाल्लं का नाही तुम्ही? कशाला? दात पडलेत का? मग चॉकलेट नाही खाल्लं? हे बघा मित्रांनो रोस्टेड चिकन आलेलं आहे. तमिळनाडूमधली सगळ्यात फेमस बिर्याणी पॅराडाईजमधली. भाऊ कसं लागते खायला? हां द प्लॅनेटरी पॅराडाईजमधली आपल्याला बिर्याणी खूप छान अशी लागली. कारण ते खूप फेमस रेस्टॉरंट आहे आणि तिकडे सगळ्यात चांगली बिर्याणी भेटते. त्यासाठी आम्हाला ते दोन्ही ड्रायव्हर घेऊन गेलेले
आणि आता आपण चाललो आहे बोटिंग करायसाठी. तर मंडळी चला बोटीत चला. लागला का? लागला बाबा. तो तर ड्रायव्हरची गाठीच आहे. हाईट मोठी म्हणून लागू शकतो आपल्याला. चला पाठीमागे चला. अरे ओय कटकट नाही, मारामारी नाही, गुस्सा नाही, नाही कजा नाही. सगळ्यांनी बघा चीज. चला 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 चला. ए छोटा पॅकेट बडा धमाका. रडना मुलीचे लाल झाले डोले, शुभ लग्न सावधान. तर मंडळी खूप छान अशी झोप काढली आता मी. आणि बघा इकडे तीतर आणलेत खायसाठी आज, आणि चिकन आहे. इकडे फॅमिली पूर्ण बसले शोरमा एन्जॉय करतात. हे बघा लॉलीपॉप आणलेत मस्त तीतर. ये मित्रांनो मस्तपैकी तंदुरी पण आली आहे खायसाठी. कणीस तंदुरी कशी लागते? तोडो नाही तंगरी. मस्त आहे. तर मित्रांनो मी ब्लॉग एंड करतोय. काल ब्लॉग एंड करायचं विसरलेलो आणि आज एंड करतोय. कोण नसता वेळी पूर्ण कॉरिडॉरमध्ये काळोख झालाय आणि ब्लॉग एंड करतोय. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आपण खूपच धमाल केली. चायपत्तीची फॅक्टरी बघितली, म्हणजे टी फॅक्टरी बघितली, चॉकलेट फॅक्टरी बघितली, परतून चाय टेस्ट पण केला आपण. चाय पण खूप भारी होता. आणि बोटिंग केली. बोटिंगमध्ये पण खूप मजा आली. पण आपण बोटिंग हर टायमिंगला करतो तर जास्त काय वाटलं नाही आपल्याला. पण हां बोटिंग करून खूप मजा आली. आणि मंडळी सपोर्ट करा, कारण मी ब्लॉग अपलोड करतो तर माझ्या ब्लॉगवर व्ह्यूज जात नाही. त्याच्या मागे पण काहीतरी रिझन आहे. म्हणजेच माझ्या चॅनलला स्ट्राईक लागली त्यामुळे. तर आपण त्याच्यात काय करू नाही शकत, कारण की माझं चॅनल फ्रीज झाले. फक्त तुम्ही सपोर्ट करा, माझं चॅनल पूर्ण अनफ्रीज होईल. तर तुमचा सपोर्ट हवा आहे, दुसरं काय नाही. आणि हां तुम्हाला एक गोष्ट बोलायचं विसरलो. ब्लॉगच्या एंडला बोलतोय. कोण ब्लॉगच्या एंडला येते का नाही मला माहीत नाही, पण हां आपली माणसं असतील ती येत असतील. तर मी तुम्हाला एवढंच बोलेन का जेव्हा पण मी तुम्हाला भेटेन, कधी पण मी तुम्हाला भेटेन, तर मला ब्लॉगर किंवा यूट्यूबर बोलू नका. मला आपलेपण असं वाटत नाही. किंवा तन्मय तुम्ही बोलू शकता, तन्मय मला हाक मारू शकता आणि त्या नावाने तुम्ही बोलू शकता. तुम्ही ब्लॉगर किंवा यूट्यूबर बोलता तर मला थोडं खराब वाटतं, दुसरं काय नाही. बस तन्मय नावाने मला हाक मारा तरी चालेल, काय फरक नाही. छोटा मोठा काय मला फरक नाही पडत त्या गोष्टीचा. पण तुम्ही ब्लॉगर किंवा यूट्यूबर बोलता तर आपलेपणा नाही वाटत, तर थोडं ते खराब वाटतं. तर आपलेपणा वाटला पाहिजे म्हणून तो असं सांगतोय. तुम्ही मला तन्मय हाक मारू शकता. चला मला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.